कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे उभी आहे? पोट बघ कुठे? गुड वन, गुड वन। वाव निशी, तू खूप छान खेळलीस आणि तेही या कपड्यात। आम्हाला तर शंका होती तू खेळू शकशील का नाही। आज माझ्या लक्षात आलं, जर आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी जिद्द खूप महत्त्वाची असते। हो, पण खेळासाठी असलेले नियम सुद्धा इम्पॉर्टंट आहेत। येस सर। पण निशी, तू आज हे कपडे का घातलेस? ती तिचं स्पोर्ट्सवेअर विसरली आहे म्हणून, आणि त्यासाठी तिला पनिशमेंट मिळेल। तुम्ही असं काही करू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा पनिश केलं जाईल। एनीवे, गुड गेम फॉर द डे। तुझा फ्रेश होऊन ये। तू आणि तुम्ही प्रॅक्टिस करा। तू धाव तिकडे, ठीक है? ऐसे भाग यहाँ पे आणि स्ट्रेचिंग कर, ठीक है? गुड गेम। चलो। खूप दिवसांनी खेळलीस ना, कसं वाटतंय? तर आपल्या मनात बऱ्याच गोष्टी साचलेल्या असतात, पण त्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत बोलून जेवढं मन हलकं होतं ना, अगदी तसंच वाटलं मला। या शटलकॉक सोबत ना माझ्या स्वप्नांना वर उंच जाण्याचं बळ देत होते मी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या कपड्यात दादांचं मन न दुखवता खेळते याचं समाधान वाटत होतं सर मला। मी जितका वेळ खेळतेय ना तेवढं मला कमीच वाटत होतं। येस, मग रोज येशील प्रॅक्टिसला? या अशा कपड्यात चालेल तुम्हाला कोच सर? ह्या कोचला तुला खेळताना बघायचं। तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, आणि मला तुमचा सपोर्ट जास्त महत्त्वाचा आहे। ते तर असणारच आहे आयुष्यभर, लाईफ टाइम सप्लाय। ओ बाई, प्लीज जरा इकडे या ना प्लीज। काय हो, काय झाला? गे बाय माझे, ह्या काय झाला? अहो बघा ना, माझ्या घरात पाणी साचलंय। मग मी काय करू? तुम्ही मला हेल्प करा ना थोडीशी, म्हणजे हे पाणी उपसायला मदत करा ना प्लीज। बघतास ना हातात माझ्या काया जेवणाचं डब्बू, नवरो वाट बघत असत माझं। हो, थोडे पैसे घ्या ना प्लीज, पण मला हेल्प करा ना। पैशाचं कोणाक सांगतास? तुमच्या पैशामुळे मी माझ्या नवऱ्याक उपाशी ठेवू? पैशाचं माझं रवान देत तुमचं। जा। फोन चल ना, माझ्या आई फोन चल। काय करू? तिथे पण पाणी जात आहे। ओह माय गॉड। तुमच्या आईचा फोन 7 मिस कॉल्स आहेत। 12 मिस्ड कॉल्स। लागतोय? फोन उचलत नाही, आणि गेले 2-3 दिवस तिला बरं पण वाटत नाही। निशी, तुला बघून घेते मी, तोपर्यंत पाणी बघते। कम ऑन मॉम, प्लीज आन्सर द कॉल। सर तुम्ही पॅनिक होऊ नका, आपण लवकर घरी जाऊ बघूयात। हां चला, ये लवकर ये।
निशीला पण ना आत्ताच जायला पाहिजे होतं, नाहीतर बोलते मी तुमचं मन जिंकणार आहे म्हणून मी इथेच थांबते. आज कुठे थांबली आहे? श्रीनिवास, एवढा पसारा काय कॅल्क्युलेट करतोयस? ओवी अगं, हा आमच्या खोतांच्या जमिनीचा सातबार आहे. जमिनीचे डॉक्युमेंट्स. ओ, यात प्रत्येकाच्या नावावर जमीन आहे. त्यातला काही भाग शेतीचा आहे, काही भागात आंब्याची झाड आहेत. आता आंब्याचा सीझन चालू आहे ना, हा मग ते आंबे आता काढणीला येतील, मग त्यांची विक्री होईल. तर मग यावर्षी साधारण किती उत्पन्न येईल याचा मी अंदाज लावतो. ऑफकोर्स हे सगळं दादा मामाचं गणित आहे, मी बघतो. हो वाव, म्हणजे त्यांनी तुला फायनली काहीतरी काम सांगितलं? नाही, ही जबाबदारी त्यांनी बंधू मामावर सोपवली होती. मी जस्ट त्याला मदत करतो. ही दरवर्षी दादा मामा ही जबाबदारी माझ्यावर सोपवायचा. बंधू मामाला सांगितलं याचं मला वाईट नाही वाटलं, फक्त वाटलं नव्हतं की आयुष्यात हा दिवस सुद्धा बघायला मिळेल. मी तुझ्या आयुष्यात येईन हे तरी वाटलं होतं का तुला? बट आले ना. तसंच तुझे दादा मामांचे मिसअंडरस्टँडिंग्स दूर होते. आणि श्रीनिवास, आय एम शुअर ते तुझ्याशी परत बोलायला लागते. सो चल आता चीअर अप. असं सॅडून काम नाही करायचं. काही चूक झाली ना तर ते परत चिडतील. मला सांग, मी हेल्प करते. ए 1 मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. तुझं कामही इझी होईल आणि पटकन होईल. हा, वेट. साईड लाव. हा, सरक ना थोडं. अगं पण इथे कुठे बस. लेट मी सीट श्रीनिवास. सरक सरक. हा ठीक आहे. सी, हे ऍप आहे, त्यात तुझी इन्फो फीड कर. हा कर ना. हा हा. श्रीनू, श्रीनू, काही काम चाललं होतं का? हो 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 बाबा, आणि ओवी मला मदत करत होती. नक्की? हो बाबा, का असं का विचारताय? आपल्या असं जनरल एक आपल्या विचारलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.